कोल्हापुरातल्या बिद्री साखर कारखान्याचे चेअरमन के.पी. पाटील यांची भूमिका लखोबा लोखंडे यांच्यासारखी आहे, त्यामुळेच ते बिनबुडाचे आरोप करतायत असं शिंदे गटाचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी म्हटलेलं आहे। कोल्हापुरातील बिद्री सहकारी साखर कारखान्यावर एक्साइज विभागाची कारवाई ही आमदार प्रकाश आबिटकर यांच्या सांगण्यावरून झाल्याचा आरोप के.पी. पाटील यांनी केला होता आणि त्यालाच उत्तर देताना आबिटकरांनी के.पी. पाटलांवरच पलटवार केलाय। जे आत्ताचे सध्याचे आमचे जे आमदार आहेत, खरं म्हणजे त्यांनी पहिली निवडणूक दुसरी निवडणूक लढवली, एक नोट एक होट गरिबांचा कल्याण करता म्हणून लढवली। 2 निवडणुकीत ते यशस्वी झाले, खरं आहे। पण ते आमदार झाल्यानंतर सातत्यानं बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या वाटचालीमध्ये कशा पद्धतीनं अडथळा आणता येतील तीच भूमिका त्यांनी सातत्यानं घेतली। जेव्हा शाहू महाराज ज्यावेळेला खासदार झाल्यानंतर पहिल्यांदा आले त्यावेळी त्यांचं स्वागत सुद्धा उत्साहाने केलं। आता साहेबांचं काम बघितल्यानंतर प्रभाकर पणशीकरांचं तो मी नव्हेच हे जे नाटक होतं ते मला पटते। त्यातला लखोबा लोखंडे होता, त्याचं खरं काय आणि खोटं काय ते गद्दारी का म्हणत होते मला कळत नाही। मग त्या गद्दारांच्यात ते सहभागी का झाले तेही मला कळत नाही। त्यानंतर ते आता परत शाहू महाराजांचा सत्कार काय करतात तेही आम्हाला कळत नाही। आणि त्यानंतर परत अजून ते खोकी आणि गद्दारी म्हणतात। नेमके तुम्ही कुठं आहे ह्या एकदा बघा आणि मग दुसऱ्यावर आरोप करा। खरं म्हणजे राजकारण करायला पाहिजे, पण निदान आपल्या भूमिका तरी निश्चित पाहिजे।